नमस्कार मित्रांनो, स्नोबॉल इफेक्ट ही संकल्पना तुम्ही कधी ऐकले का? चला जरा आज आपण या संकल्पनेची माहिती करून घेऊया। मी श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, मंजुषा मॅडम नावाची एक सधन स्त्री फोर व्हीलर घेऊन शहराच्या बाहेर एका कामासाठी चाललेली असते। आत्तासारखा पावसाळ्याची वेळ असते आणि संध्याकाळच्या वेळेला जोरदार पावसाच्या सरी येत असतात। तिची गाडी एका ठिकाणी एका झाडाखाली येऊन अचानक थांबते। तिचे सर्व प्रयत्न करून बघते पण गाडी काही सुरू होत नाही। तिला थोडंसं टेन्शन येतं। ती गाडीच्या बाहेर येऊन काही गाड्यांना हात दाखवून थांबण्याची विनंती करते, पण त्या संध्याकाळच्या आणि अंधार होत चाललेल्या अशा निर्जन ठिकाणी कुठलीच गाडी थांबत नाही। थोड्या वेळाने तिला एक सायकलवरती असा काळे कपडे असणारा मनुष्य येताना दिसतो। ती सुरुवातीला थोडीशी घाबरते। तो मनुष्य त्या गाडीच्या जवळ येऊन थांबतो आणि त्यांना विचारतो, मॅडम काय प्रॉब्लेम आहे का? सुरुवातीला ती काहीच बोलत नाही, पण नंतर काहीच पर्याय नसल्यामुळे त्यांना म्हणते, अहो माझी गाडी बंद पडली आहे। त्याच्यावर तो मनुष्य हसतो। तो म्हणतो, माझं नाव मनोज, मी मॅकॅनिकच आहे, गॅरेजमधलं काम संपवून मी घरी चाललो होतो, मी थोडा प्रयत्न करून बघू का? तिला दुसरा काहीच पर्याय नसतो, त्यामुळे ती हो म्हणते। तो म्हणतो, तुम्ही शांतपणे थांबा झाडाखाली। तो गाडीचं बॉनेट उघडतो। काय फॉल्ट आहे ते त्याच्या थोड्याच वेळात लक्ष येतं। गाडीतलीच हत्यारं वापरून तो ती गाडी दुरुस्त करून देतो आणि मॅडमनं म्हणतो, तुम्ही आता येऊन स्टार्टर मारा। मॅडम स्टार्टर मारतात, गाडी सुरू होते। त्यांना खूप आनंद होतो। ते म्हणतात, तू माझी खूप जास्त मदत केलेली आहेस, नाही तर अशा आत्ताच्या संध्याकाळच्या वेळेला मला गाडी सोडूनही जाता येत नव्हतं आणि मला एका ठिकाणी पुढे कामाला जायचं होतं, तर तुला किती पैसे पाहिजेत तेवढे सांग, मी देते। त्याच्यावर तो मनुष्य शांतपणे हसतो। अहो म्हणे, हे माझं रोजचंच काम आहे आणि मी माझं काम संपवून घरी चाललो होतो। तुम्हाला सहज तुम्ही नडलेले दिसल्या म्हणून मी तुम्हाला मदत केली। मी याचे काहीच पैसे घेणार नाही आणि मी जशी मला असे अनेक लोकांनी मदत केली तशीच मदत मी तुम्हाला केली। तुम्ही अजून कोणाला तरी मदत करा। एवढं बोलून तो सायकलवर टांग मारून निघून जातो। ती आश्चर्याने तो गेलेल्या दिशेला बघते आणि गाडी स्टार्ट करून तिच्या पुढच्या मार्गाला जाते। ह्या सगळ्या प्रकारामध्ये तिला लक्षात येतं की आता आपल्याला खूप भूक लागलेली आहे। ती पुढे गेल्यावर तिला एक रोड साईडचं बऱ्यापैकी हॉटेल दिसतं, तिथे गाडी थांबवते आणि आत जाते आणि ऑर्डर देते जेवणाची। बघते तर तिथे एक लेडीज वेट्रेस असते, जी 5-6 महिन्याची प्रेग्नंट असते, तरी पण ती काम करत असते। ती येऊन ती ऑर्डर सर्व करायला ती घेऊन येते। ते बघितल्यावर ते जेवण जेवताना तिच्या मनात सहज विचार येतो की त्या माणसाने जसं आपल्याला सांगितलं की त्याला कोणीतरी मदत केली ती आणि त्यांनी आपल्याला निर्हेतुकपणे मदत केली आणि तुम्हालाच जर असं वाटलं तर दुसऱ्या कोणाला तरी मदत करा, तोच माझा मोबदला असेल। तिला त्या स्त्रीकडे बघितल्यावर असं वाटतं की ही 5-6 महिन्याची प्रेग्नंट आहे, तरीसुद्धा ती आज हॉटेलमध्ये वेट्रेसचं काम करते, म्हणजे हिला नक्कीच पैशाची गरज असावी। म्हणून ज्यावेळेला बिल येतं त्यावेळेला ती बिल काढून घेते आणि त्याच्यात आपल्या पर्समधून एक कागद काढते। त्या कागदामध्ये 10,000 रुपयाचं एक पुडकं गुंडाळते आणि त्या बिलच्या ह्याच्यात ठेवून देते आणि ती वेट्रेस स्त्री आल्यावर तिच्या हातात ते देते आणि तिला म्हणते, ही माझ्याकडून तुला भेट समज, आणि काउंटरवर जाऊन बिल देऊन आपल्या गाडीत बसून निघून जाते। ती गेलेल्या दिशेला बघतानाच ती वेट्रेस जी असते ती तो कागद उघडून बघते, तर तिला धक्काच बसतो। आतमध्ये 10,000 रुपयाचं पुडकं असतं आणि त्या चिठ्ठीवर तिने 2 ओळी लिहिल्या असतात, मला पण एका सद्गृहस्थाने आज मदत केली होती, तसंच मला वाटलं की तुला मदतीची गरज असावी, म्हणून तू इतकी प्रेग्नंट असूनसुद्धा अजूनपर्यंत काम करतेस, म्हणून माझ्याकडून तुला ही छोटीशी मदत समज। ती घाईघाईत बाहेर येते, तोपर्यंत ह्या मॅडम गाडी घेऊन निघून गेलेल्या असतात। त्या स्त्रीला खूप आनंद होतो। तिची पण शिफ्ट संपत आलेली असते। शिफ्ट संपल्यानंतर जवळच असणाऱ्या आपल्या ती घरी जाते आणि घरी तिचा नवरा आलेला असतो। त्याला ते पुडकं दाखवते आणि ते म्हणते, आज चमत्कारच झाला, एक मॅडम आल्या आणि त्यांनी जाताना हे 10,000 रुपये दिले। आपल्याला माझ्या प्रेग्नन्सीची आणि बाळंतपणाची जी काय अडचण होती ती यातनं नक्कीच दूर होणार आहे। आणि ती त्याला प्रेमाने हाक मारते, मनोज, आता आपले सगळे प्रश्न दूर होतील। मित्रांनो, लक्षात आलं का? हा तोच मनुष्य असतो की ज्यांनी निर्हेतुकपणे मॅडमला मदत केलेली असते। मित्रांनो, हाच तो सुप्रसिद्ध असा स्नोबॉल इफेक्ट, म्हणजे जसं स्नो जो असतो, बर्फाचा जर तुम्ही गोळा केला आणि बर्फाच्या टेकडीवरून जर तो खाली घरंगळत सोडला तर तो जाताना अजून कण गोळा करत करत खाली जाईपर्यंत एवढ्या छोट्या गोळ्याचा एवढा मोठा होतो। तसाच प्रकार या आपल्या सत्कृत्यांच्या बाबतीत असतो। सत्कृत्यांची एकदा साखळी सुरू झाली की ती हळूहळू पुढे जात राहते आणि जितकी ती पुढे जाईल तितका त्यातला फायदा वाढत जातो। ह्याच
प्रकाराला स्नोबॉल इफेक्ट असं म्हणतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्यापर्यंत अशी एखादी साखळी आली असेल तर ती न तोडता अजून दुसऱ्याला मदत करून, अजून सत्कृत्य करून ती पुढे पुढे न्या आणि असा स्नोबॉलचा आकार वाढत वाढत जाऊ द्या. कसा वाटला मित्रांनो किस्सा? आवडला असेल तर लाईक करा, म्हणजे हा पण एक स्नोबॉल इफेक्ट होईल. आणि आपला चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असेच मोटिवेशनल किस्से बघण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.